नोकरी करण्यापेक्षा मग करोनात आम्ही इथं शंकरवाडी क्षेत्रात तर शेती घेतली 13.5 एकर. तर मग शेती घेतली त्यानंतर मग नोकरी करण्यापेक्षा मग शेतीच निवडली. मी सीड्स वापरलं पंचशीलचं सुप्रीम 111. आमचा पंचशीलचा गहू खाण्यासाठी खूप चांगला आहे आणि उत्पन्न पण भरपूर आहे. व्यवस्थित संगोपन केल्यावर शेती केली तर परवडेबलच आहे. असं नाही की नोकरीच केली पाहिजे. BSc आणि MBA शिक्षण घेऊनही अहिल्यानगरच्या मुकुंद रौंदळ यांनी शहराऐवजी शेतीची वाट निवडली. 13.5 एकरात आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यांनी शेतीला एका नव्या उंचीवर नेलं आहे. तुमचं नाव काय आहे? मुकुंद आदिनाथ रौंदळ, बर राहणार कांगोनी. साधारण शिक्षण काय झालं तुमचं? शिक्षण माझं BSc केमिस्ट्री झालंय. BSc केमिस्ट्री हा, किती साली? तर 19 साली माझं केमिस्ट्री म्हणजे BSc कम्प्लीट झाली. त्यानंतर मी MBA ला ऍडमिशन घेतलं. अरे वा, MBA पण केलं? MBA पण केलं. वा वा, छान. आणि मग MBA झाल्यानंतर पुढं काय? मग त्यानंतर मग करोना चालू झाला. तर मग करोना चालू झाला तर मग नोकरी करण्यापेक्षा मग करोनात आम्ही इथं शंकरवाडी क्षेत्रात शेती घेतली 13.5 एकर. अरे बापरे. तर मग शेती घेतली त्यानंतर मग नोकरी करण्यापेक्षा मग शेतीच निवडली. म्हणजे मला असं म्हणायचं, एवढं शिक्षण झालं तुमचं आणि जॉब न करता तुम्ही शेती का निवडली बा? असं का वाटलं तुम्हाला शेती निवडावं? शेतीने अशी निवडली का आम्हाला कांगुनीला तिकडं क्षेत्र भरपूर होतं. पहिल्यापासून BSc करताना पण थोडीफार आपली शेती करायचो, म्हणजे दारेधर खट्टाक हे असं तसं करायचो. या गावाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते सांगा. आता पंचशीलचं जे सुप्रीम 111 गहू आहे, मी सीड्स वापरलं पंचशीलचं सुप्रीम 111. पंचशील सुप्रीम 111 हा गहू तुम्ही वापरला. आता हा बघा गहू, याची वंबी त्या मानाने खूप मोठी आहे आणि त्याच्यात दाणे बी भरपूर आहेत. तरी याला अजून एक 20-25 दिवस टाइम आहे अजून. म्हणजे 2 पाणी लागते. 2 पाणी लागते याला अजून. तरी माझं रान खूप हलकं आहे, म्हणजे हलकं म्हणण्यापेक्षा मुरमाटीच आहे. त्या मानाने खूप चांगला गहू आहे. एकदम एकसारखी उंबी, तर त्याला भरपूर फुटवे आलेत आणि हा एकदम टेबल प्लॉट आलेला आहे आणि जवळजवळ वंबी दुसऱ्या वाहनापेक्षा भरपूर मोठी आहे आणि उत्पन्न बी भरपूर निघेल असं वाटतंय. आता दाण्याची संख्या याच्यामध्ये भरपूर आहे, काहीच अडचण नाही. खताचं व्यवस्थापन मध्ये काय खत टाकलं होतं काही सांगता येईल का? 15-15 सुपला 15-15 परत पोटॅश आणि युरिया. बरोबर. ओके. म्हणजे रेग्युलर जेवढे खत टाकायचे तेवढे टाकलेले, जास्त एक्स्ट्रा काही याला केलेलं नाही. आणि दुसरा वेळेस युरिया आणि मेटलाइन JR टाकलं होतं. ओके चालतंय. या यशाचा कणा आहे पंचशील सुप्रीम 111 हे गव्हाचं वाण. लांब ओंबी आणि भरगच्च दाण्यांमुळे 1.5 एकरात 30 ते 35 क्विंटल विक्रमी उत्पादनाची खात्री देणारं हे वाण शेतकऱ्यांसाठी वरदान ठरतंय. पण आता हे गावाची परिस्थिती आणि टेबल प्लॉट पाहून आणि ओंबीची साईज पाहून साधारण तुम्हाला ॲव्हरेज 1.5 एकरामध्ये साधारण 60 गुंठ्यामध्ये किती अपेक्षित आहे? अपेक्षित तरी 30-35 क्विंटल निघायला पाहिजे. 30-35 क्विंटल निघालं पाहिजे. नक्कीच निघाल, कारण परिस्थिती त्याची तशीच आहे. 30-35 क्विंटल ॲव्हरेजचं निघू शकतं 1.5 एकरामध्ये. म्हणजे साधारण 22 क्विंटलच्या क्रॉस हा एकरी वाण करीन. याच्या आधी मागच्या वर्षी जो गहू केला ते कोणता होता? याच्या अगोदर केला होता 496 गहू. बर. आता जो गहू आहे हा कोणता आहे? आता गहू आहे हा पंचशीलचा सुप्रीम 111. ओके. आणि आता त्या मागच्या वर्षीच्या गावात आणि ह्या वर्षीच्या गावात या परिस्थितीत तुम्हाला काय बदल वाटतो? त्या गव्हाची उंबी खूप छोटी होती आणि तो एक म्हणजे खाण्यासाठी तो बी चांगला, म्हणजे सांगितला होता त्यांनी चांगला आहे, पण त्यापेक्षा याची उंबी भरपूर आहे. मागच्या वर्षी तुम्हाला किती केला होता तुम्ही गहू? तो 1.5 एकर केला होता. एवढाच होता. आणि किती उत्पन्न निघलं त्याच्यात? त्यावेळेस 25 क्विंटल उत्पन्न निघलं. 25 क्विंटल निघलं. तर ह्यावेळेस असं वाटतंय का 30-35 क्विंटल. म्हणजे मागच्या वर्षीच्या गावाच्या तुलनेत या वर्षीचा पंचशीलचा सुप्रीम 111 तब्बल 10 क्विंटल उत्पन्न तुम्हाला आहे तेवढ्या क्षेत्रामध्ये निघणार आहे. ओके. तर तुम्ही या गावाबद्दल समाधानी आहे का? समाधानी. आणि शेतकऱ्याला काय सल्ला देऊ शकाल का? हा गहू त्याचं पुढील ज्या म्हणजे शेतकरी करणार आहेत ना, त्यांनी हा वाण घ्यायला पाहिजे, निवडायला पाहिजे. प्रक्रिया उद्योग आणि एक्सपोर्ट मध्ये तरुणांसाठी मोठ्या संधी आहेत.
मुकुंद रौंदळ यांचा हा यशस्वी प्रवास आजच्या सुशिक्षित पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. तुम्ही जी चांगली पद्धतीने शेती करता हा. त्याच्यातून काय तुम्हाला संदेश काय द्यायचा बस नवीन पिढीला? काय नवीन पिढीने शेती केली तरी काय असं वाईट नाही, म्हणजे असं नाही का शेती केली का परवडत नाही असं काही नाही. मी शेती 5 वर्षापासून मी स्वतः वैयक्तिक करतोय, तर मला असं वाटत नाही की नोकरीच केली पाहिजे. हाय कष्ट आहेत त्याच्यात, शेतीत भरपूर आहेत, तसं नाही की कष्ट नाही आहेत, पण मग व्यवस्थित जर केलं, कमी मजूर लागता आपलं, व्यवस्थित जर शेती केली तर काही अडचण नाही. मला तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. एक होतकरू तरुण जो कोरोनामध्ये व तिने निर्णय घेतला का आपण नोकरी करण्यापेक्षा आज नोकरीवाले सगळे शेतीकडे वळायला लागले, तर तुम्ही पहिल्यांदाच व एवढं एज्युकेटेड असून मी BSc MBA केलेलं आहे, नोकरीच्या मागं न लागता तुम्ही शेती हा व्यवसाय निवडला आणि शेतीतून उत्पन्न चांगल्या पद्धतीनं घेताय. शेती तुम्ही एवढी डेव्हलप केलेली, तुमच्याकडे येऊन मला एक आदर्श वाटतो आणि तुमचं कौतुक करावं वाटतं का नवीन पिढी, नवीन जनरेशन आहे, नवीन जे मुलं आहेत हे नक्कीच तुमच्याकडे पाहून शेतीकडं येतेन आणि आपल्या काळ्या आईचं नक्कीच सोनं करतेन, असं मी या ठिकाणी तुमच्याकडून अपेक्षा नवीन पिढीकडून बाळगतो. आणि खरोखर तुम्हाला पाहून तुमच्याकडे पाहून मला प्रेरणा मिळेल आणि मला तर मिळालीच, पण अजून इतर शेतकऱ्यांना, इतर नवीन पोरांना जे शेतीपासून बाजूला चाललेत, नोकरी मागं पळतात, 8-8, 10-10 वर्ष शिक्षण होऊन झालं तरी नोकऱ्या मिळत नाही, ते न करता त्यांनी व्यावसायिक पद्धतीने शेती केली तर त्यांना पण त्याच्यामधून चांगले 2 रुपये मिळतील आणि आपला देश हा सुजलाम सुफलाम होईल. कारण आपण तर पाहतो भारताचे जरा इतिहास पाहिला तर पहिल्यापासून म्हणणं आहे भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आणि याच्या निमित्ताने मी काय होतं, सुशिक्षित तरुण वर्ग जर शेतीत आला तर शेती ही उत्पन्न चांगलं क्वालिटीचं काढून याच्यामध्ये प्रक्रिया उद्योग असन, त्याच्यामध्ये एक्सपोर्ट पॅकिंग असन, याच्यामध्ये तरुणांना खूप मोठी संधी आहे आणि तरुणांनी शेतीमध्ये यायला पाहिजे. धन्यवाद. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. आज निवडा उद्या फायदा, पंचशील सिद्ध यशाचा धागा, शेतकऱ्याचा खरा हारा, पंचशील सिद्ध विश्वास धारा.